महापालिका 2026च्या या निवडणुकीसाठी आजच्या प्रचार सभेत उपस्थित तुमचे माझे सर्वांचे प्रेरणास्थान आणि महिलांचे विशेष करून लाडके देवाभाऊ या मंचावर उपस्थित आपले पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब, या मंचावर उपस्थित संभाजी भैया, अभिमन्यू भैया, रमेश आप्पा, बसवराज पाटील, अजित पाटील, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि सर्वात महत्त्वाचं आजचे उत्सव मूर्ती जे आहेत ते आमचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत 70 उमेदवार. आपण भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे लातूर आणि पंचक्रोशीतील सर्वजण आणि विशेष करून आपले लाडके देवाभाऊ यांना ऐकण्यासाठी जमलेले आपण सर्वजण. भाऊ, इलेक्शन लागलेलं आहे आणि इलेक्शन लातूरचा जे प्रचार असतो तो नेहमीच टाउन हॉलची सभा त्याचा दिशा ठरवत असते. आपल्या या सभेला हा आजचा जो प्रचंड प्रतिसाद आहे, आम्हाला नक्की खात्री आहे की लातूरला 70च्या 70 सीट भारतीय जनता पक्षाच्या लागल्याशिवाय राहणार नाहीत. भाऊ, 2012ला महापालिका पहिल्यांदा अस्तित्वात आली. महापालिका अस्तित्वात आल्यावर तात्कालीन जे आमचे पालक होते त्यांनी लोकांना भाषणातून भावनिक आव्हान केलं, आता ही सगळी जबाबदारी तुमची आहे. लातूरकर नेत्यांवर अफाट प्रेम करतात. लातूरकरांनी ती जबाबदारी स्वतःच्या मनावर, हृदयात घेतली आणि भाऊ 2012 पासून नेत्यांनी टाकलेली जबाबदारी मतदार उचलत आला. पण कमालीची गोष्ट आहे की ज्यांची जबाबदारी मतदारांनी खांद्यावर घेतली त्यांनी मात्र त्यांची जबाबदारी निभावण्याचा कसलाच प्रयत्न केलेला नाहीये. नुसतं भावनिक करून ज्या निवडणुका केल्या जातात त्याच्यावर लातूरकर आता विचार करणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की देवेंद्र भाऊ म्हणजे विकास. देवेंद्र भाऊ म्हणजे विकासाचा जो एक चेक असतो ना, तुम्ही कधीही बँकेत ब्लँक चेक असतो तसं आहे. कारण भाऊ, मराठवाड्याला आपण वॉटर ग्रीड दिलंय. मराठवाड्यातल्या या तहानलेल्या जनतेला फक्त आणि फक्त ह्या भगीरथांनी मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड प्लॅन करून आपल्याला पाण्याची समस्या नेहमीसाठी मिटवलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आदरणीय देवेंद्र भाऊंनी आपल्यासाठी केलेली आहे ती जलयुक्त शिवार. आपला मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे. इथल्या लोकांनी कायम पाण्यासाठी संकट हे केलेलं आहे, तोंड दिलेलं आहे. पण आदरणीय देवेंद्र भाऊंनी जलयुक्त शिवारची योजना आणली आणि आमच्या शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्या सर्वांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तो आत्ताच मागच्या अधिवेशनामध्ये भाऊंनी लातूर ते कल्याण हा मार्ग 5 तासात आपण सर्वजण मुंबईला पोहोचणार आहोत. भाऊ, तुमच्याबद्दल आत्ता नवीन कळलेली एक गोष्ट आहे की भाऊ वकील आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. देवेंद्र भाऊ निष्णात आपले राजकारणी आहेत माहिती आहे, आपल्या सर्वांचे पालक आहे हे माहिती आहे. पण देवेंद्र भाऊ, आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये डिप्लोमा केलेला आहे, हेही एक नवीन गोष्ट आपल्याबद्दल कळलेली आहे. भाऊंनी मुंबईचा नव्हे तर महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकलेला आहे. भाऊ, त्याचा एक छोटंसं उदाहरण म्हणजे आपण लातूर, मी देवाभाऊ आपल्या सर्व लाडक्या बहिणींची किती काळजी घेतात. इकडे बसलेल्या बहिणींना मी सांगू इच्छिते, मागच्या विधानसभेमध्ये भाऊंनी तुमची प्रतिनिधी म्हणून मला इथून लातूर विधानसभेतून तिकीट दिलं. आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षावर, देवेंद्र भाऊंच्यावर आणि आमच्यावर अफाट असं प्रेम दाखवत लातूरचा इतिहास घडेल अशी ही निवडणूक झाली. निवडणुकीचा निकाल काय लागला हे महत्त्वाचं नव्हतं, पण देवेंद्र भाऊंनी निकाल लागल्यावर ताई तुम्ही छान लढलात हा एक शब्द त्यांचा माझा पूर्ण शीन गेला. भाऊ, त्या शब्दाने दुसऱ्या दिवशीपासून मी या ग्राउंडवर आले. भाऊ, इथे ज्या महिला आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, पण त्या प्रत्येकाची ही भावना आहे की आमचा सख्खा भाऊ सणाला सुद्धा आम्हाला ब्लाऊज पीस घेत नाही, पण आज गेले 18 महिने झालं देवेंद्र भाऊ दर महिन्याला 1,500 रुपये आमच्यासाठी पाठवत आहेत. मी त्या प्रत्येक मायमाऊलीच्या त्यांच्या वतीने आपल्या देवाभाऊचे मी आभार मानू इच्छिते. आपण केलेली प्रत्येक कृती आमच्यासाठी अतिशय एक प्रेरणादायी असते. भाऊ, आपण डिजिटल महापालिकेचा एक नवीन प्लॅन करत आहात किंवा करत नसाल तर आपण त्याच्यासाठी मी आपल्याला विनंती करेन की पारदर्शकता हा तुमच्या पूर्ण प्रशासनाचा एक सगळ्यात महत्त्वाचा अंग आहे. त्यामुळे डिजिटल महापालिका ही एक नवीन संकल्पना आपण त्याच्यासाठी घेऊन येणार आहात. भाऊ, लातूरमध्ये
महापालिका 2012ला झाली आणि आपण आज 25मध्ये आहोत. महापालिकेचं स्वतःचं इंडोर हॉस्पिटल नाही आहे. भाऊ, इथे जिल्हा रुग्णालय नाही आहे आणि महापालिकेचं इंडोर हॉस्पिटल नाही. गोरगरीब जनतेने ज्यांनी निवडून आणण्याची जबाबदारी खांद्यावर घेतलेली आहे त्या जनतेला मात्र हॉस्पिटलसाठी अतिशय त्रास होतो. मी आपल्याला विनंती करू इच्छिते की आपण लातूरचं एक अद्ययावत असं 100 खाटांचं इंडोर हॉस्पिटल आपण आम्हाला लातूरकरांना भेट द्यावं, ही माझी आपल्याला विनंती राहील. जाता जाता लातूरकरांच्या थोड्याशा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. लातूरमध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असतात. इथे कुठलाही जातीवाद किंवा इथे कधीही जातीय दंगल झालेली नाही आहे. त्यामुळं कुठला तरी वेगवेगळा विषय इलेक्शनच्या पुढे लोकांच्या मनात विष पेरून जर कोणी करत असेल तर त्या भूलथापाला आपण बळी पडणार नाही आहोत. भाऊ, लिंगायत समाज लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, इतर आजूबाजूला पण मोठ्या प्रमाणात आहे. लातूरच्या रुद्रभूमीचा म्हणजे दफनभूमीचा, स्मशानभूमीचा लिंगायत समाजाचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न आहे. टेक्निकल मुद्द्यामध्ये अडकून त्याच्यावरती समाजाची मोठी गैरसोय होत आहे. या समाजाच्या वतीने आणि लातूरकरांच्या वतीने मी आपल्याला विनंती करू इच्छिते की कन्हेरी येथील जी रुद्रभूमी आहे त्याचाही आपण लिंगायत समाजासाठी आपण विचार कराल याची आम्हाला खात्री आहे. भाऊ, आपल्याला तुमचं कौतुक केलेलं अजिबात आवडत नाही, पण तुम्ही आमच्यासारख्या प्रत्येकाची, आत्ता मी आणि शिवेंद्रराजे बोलत होतो की आपण ज्या घरी होतो, आम्ही वेगवेगळ्या पक्षात होतो, पण फक्त आणि फक्त तुमचं पालकत्व बघून, तुमच्याकडे बघून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आलेलो आहोत. माझ्या आयुष्यात पाटील कुटुंबियात आणि चाकूरकर परिवारावर प्रेम करणाऱ्यांच्यावर मागच्या महिन्यामध्ये अतिशय एक आमच्या व्यक्तिगत असा एक प्रसंग आला. आदरणीय चाकूरकर साहेबांचं निधन झालं. त्याच्यानंतर आदरणीय देवेंद्र भाऊंनी माझ्या भावाची भूमिका बजावून 4 तासात भाऊ आपण इथे आलात, हे चाकूरकर परिवार किंवा लातूरचे लोक कधीही विसरू शकणार नाही. मी आपली अत्यंत ऋणी आहे. आपण जे आमच्यासाठी केलं त्याबद्दल मी खूप खूप आपले आभार मानू इच्छिते. भाऊ, आपल्यासाठी मी फक्त 1-2 लाईन्स म्हणून आपली रजा घेणार आहे. मला संयोजकांनी सांगितलं होतं की 2 मिनटं बोला, पण माझ्या प्रचार सभेला भाऊंच्या समोर येण्याचा योग आला नव्हता, म्हणून मी थोडा 2 मिनटाचा अधिक वेळ घेतलेला आहे. फक्त जाता जाता आमचे लाडके देवाभाऊ, भाऊंच्यासाठी डॉक्टर हरिवंशराय बच्चनची एक अतिशय माझी आवडती कविता मी भाऊंच्यासाठी 2 शब्दात सांगणार आहे. तू न थकेगा कभी, तू न थकेगा कभी, तू न थमेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ कर शपथ कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ.